आमचा एकच नारा, आमचा एकच नारा, आमचा एकच नारा. उभी होऊन तुम्ही. नमस्कार, मी प्रेम मुंदाफडे. आपण बघत आहात न्यूज चॅनल जनता की मीडिया. आपलं स्वागत आहे. आज आपण नागपूर शहरात संविधान चौकामध्ये उपस्थित झालेला. आज या नागपूर शहरात संविधान चौकामध्ये भ्रष्टाचार विरोधी संघर्ष समितीच्या वतीने एकच नारा, भ्रष्टाचारची चौकशी करा, असे एक तरुण युवक इथे अनेक दिवसांपासून उपस्थित झालेला आहे. या युवकाची मागणी आहे की मातोश्री शोभाताई भाकरे मतिमंद मुला मुलींची शाळा व कर्मशाळातील भ्रष्टाचार बंद करा, असे यांची मागणी करण्यात आलेली आहे. या बघूया भ्रष्टाचारामध्ये अनेक काय यांची मागणी केलेली आहे, काय विषय आहे नेमकं आपण हे जाणून घेऊया. आगे. नमस्कार, मी तिलक शोर. आम्ही 8-10 जण आहोत जे झंझावात बौद्धिक संस्था आहे जिथं आम्ही कामाला होतो. त्यांची शाळा आहे मातोश्री शोभाताई भाकरे. तिथे आम्ही 10 ते 12 आम्ही ते काम केलं. तेव्हा शाळेला ग्रँट नव्हती, अनुदान नव्हतं. पण जेव्हा अनुदान आलं तेव्हा त्या संचालकाचे म्हणणं पडलं का तुम्ही 5 लाख, कोणाला 10 लाख, कोणाला 8 लाख रुपये द्या, तर मी तुम्हाला ठेवतो, नाही तर मी तुम्हाला काढतो. आम्ही त्यांची मागणी पूर्ण करू नाही शकलो, तर त्यांनी आम्हाला काढलं तिथनं. आणि काढलं तर त्यानंतर त्यांनी जो नवीन स्टाफ भरला आहे कोणाला 20-25 लाख रुपये घेऊन, तर त्यांचे जे डॉक्युमेंट्स आहेत ते पूर्ण बोगस आहे आणि याचे पुरावे आमच्यापाशी आहे. मी याची तक्रार समाज कल्याणमध्ये दिली, पण समाज कल्याणमध्ये त्याच्यावर काही ॲक्शन घेण्यात आलेलं नाही. तर मी असं एक तक्रार देऊन थांबलो नाही. मी तक्रार देत गेलो समाज कल्याण, सी ओ मॅडमला, CO सरांना, पण तरी ॲक्शन त्यात काही घेण्यात आले नाही. त्यामुळे आता आम्ही इथं आंदोलनाला येऊन बसलेलो आहे. तुम्ही संचालकाला भेटले, संचालकांनी तुम्हाला काय माहिती दिली आहे? तुमच्या शाळेतल्या संचालकांनी संचालक आम्हाला काय माहिती द्यायला तयारच नाही. आणि तो डायरेक्ट म्हणजे तुम्ही आमच्या काही बिघडू शकत नाही म्हणते. आणि सगळं समाज कल्याण, सगळं हे पॉलिटिक्स सगळं आमचंच आहे म्हणे. तुम्ही किती लढले, काय केलं तर काय माझ्या काही बिघडू शकत नाही म्हणे. तुम्ही कोर्टात जाण तर म्हणे 20 वर्ष तुम्ही कोर्टात केस लढा म्हणे, काहीच होणार नाही म्हणे. तुम्ही आतापर्यंत कुठे कुठे गेले आहेत? कोणत्या अधिकाऱ्यांना, नेत्याला तुम्ही तक्रार केलेली आहे याच्यापर्यंत? मी समाज कल्याणमध्ये CO साहेबाला दिली आहे. समाज कल्याणचे जे मागे अधिकारी होते मुक्ता कोकाडे मॅडम त्यांना दिली आहे. सभापती सर होते आपले मिलिंद सोटे साहेब, त्यांना पण दिली आहे तक्रार. आपलं पोलीस स्टेशनमध्ये दिलं आहे, CP साहेबांना दिली आहे तक्रार. पण कोणीही याच्यावर अजून काही ॲक्शन घेतलेलं नाही आहे. त्यामुळे आता आम्ही आखरी उपाय म्हणून आम्ही आंदोलनात बसलेलो आहे का आम्हाला इथे ते न्याय भेटेल म्हणून. तुम्ही किती दिवस झाले तुम्ही आंदोलन करायला बसल्या? तुम्ही आजचा आमचा हा 4था दिवस आहे. आम्ही आंदोलनात बसलेलो आहे. तुमची अगर मागणी पूर्ण झाली नाही अशा वेळेस तुम्ही कोणतं पाऊल उचलणार? अगर आता आमची मागणी पूर्ण झाली नाही तर आता पुढं आम्ही उपोषणावर बसणार आहोत. किती तरुण युवक तुमचे अजून असे की याच्यामध्ये फसलेले आहेत? आम्ही 16 जण आहोत असे, पण समोर आम्ही 10 जण आलो आहे. 6 जण ते त्याला भेटतात या काय प्रेशर टाकलं त्यांनी तर ते समोर येत नाही आहे, पण ते सपोर्टमध्ये आहे आमच्या. आम्ही टोटल 16 जण आम्ही टोटल. नमस्कार, मी पवन सूर. आहे काय सांगू तुम्ही याच्यावर? ते जर आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर आम्ही याच्यानंतर उपोषणावर बसणार आहे. आणि आमच्यातले काही लोक जीव द्यायलाही तयार आहे, कारण की खूप त्रासलेले आहे. 10-12 वर्ष आम्ही तिथे फ्रीमध्ये काम केलं, पण त्याच्या मोबदल्यात आम्हाला काही मिळालं नाही. वरून त्याने शाळेतून काढून टाकलं. आता शाळेला कितीपासून ग्रँट आहे? शाळेला 50% ग्रँट आहे. आणि काही दिवसात जर तो म्हणतो की काही माझी पूर्ण समाज कल्याणमध्ये सेटिंग आहे, मी ते 100%ही करून घेईन, तुम्ही असेच करत राहा, इकडं तिकडं फिरत राहा, पण तुम्ही माझा काही करू शकत नाही. एरियसचा जो पैसा आहे आमच्या नावाचा एरियसचा पैसा आज तो खाणार आहे. 2014 पासून त्यांनी जे दाखवले आहे लोक, 2014मध्ये आम्ही तिथे कामावर होतो, 2009 पासून 2010 पासून, पण त्यांना हजेरी रजिस्टरवर आमचे नावं पूर्णपणे कट केले आहे. बोगस डॉक्युमेंट्स लावून इकडले तिकडले 10वी पास, 11वी पास अशा लोकांचे तिथे टीचर म्हणून त्यांनी आमच्या जागेवर ठेवलेलं आहे. अशा वेळी तरुण युवक अगर आपल्या हक्कासाठी, न्यायासाठी संविधान चौकात इथे आंदोलन करत आहे. एकीकडे सरकार म्हणतात की आम्ही तरुण युवकाला कुठलेही आम्ही यांचे हक्क छीनणार नाही आणि यांना कोणताही आम्ही यांना बेरोजगार करणार नाही. एकीकडे आपण बघता आज सगळे तरुण युवक इथे आपण संविधान चौकात बसलेले आहे की सगळे तरुण आपला हक्का मागण्यासाठी सगळे प्रशासनाकडे गेलेले आहेत, तरी त्यांना कोणत्याही प्रकारची हमी मिळाली नाही आहे. आणि आज ते
अधिकारी जाऊन त्यांना एक आश्वासन मिळालेलं आहे. बघूया काय या भ्रष्टाचाराची चौकशी खरोखर होणार आहे का, याच्यावर कोणता प्रशासन या कोणतीही सरकार या गंभीरतावर निर्णय घेणार आहे. अजित खमर तुम्हाला दाखवूया जनता की मीडिया न्यूज चॅनलवर. धन्यवाद.